कॅन्सर डिटेक्ट तर झालाय, मग आता ट्रीटमेंट काय करायची? तर कॅन्सरची ट्रीटमेंट ही त्याच्या स्टेजनुसार वेगवेगळी आपण प्लॅन करतो. प्रत्येक पेशंट, प्रत्येक टाईपचा कॅन्सर आणि तो कुठल्या स्टेजला डिटेक्ट झाला आहे हे काही फॅक्टर्स गृहीत धरून आपण पेशंटची कॅन्सर ट्रीटमेंट प्लॅन करत असतो. सॉलिड ऑर्गन कॅन्सरसाठी किंवा अवयवांना झालेल्या कॅन्सरसाठी महत्वाचा पार्ट असतो ऑपरेशन. मोस्ट ऑफ द टाइम्स सर्जरी इज द फर्स्ट ट्रीटमेंट दॅट इज ऑफर्ड टू द पेशंट. पण सर्जरी सोबतच किंवा सर्जरी नंतर किंवा कधी कधी ऑपरेशनच्या आधी केमोथेरपी म्हणजे इंजेक्शनद्वारे दिली जाणारी ट्रीटमेंट ही सुद्धा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये एक रोल प्ले करते. आणि रेडिएशन, ज्याला की लाईट हे बोलीभाषेत बोललं जातं, की रेडिएशनद्वारे कॅन्सरच्या पेशी मारणे, ह्या अशा 3 मेजर स्ट्रीम्स आहेत किंवा 3 डिफरंट स्ट्रीम्स आहेत ज्याच्याने कॅन्सरची ट्रीटमेंट आपण प्लॅन करतो. पण लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की फक्त एकच पद्धत वापरून कॅन्सर ट्रीटमेंट होत नाही. बऱ्याच वेळा आजकाल तिन्ही मोडॅलिटीज ह्या वापरल्या जाव्या लागतात टू कम्प्लिटली क्युअर द कॅन्सर. म्हणून कॅन्सरची ट्रीटमेंट ही फिक्स नसून पेशंटचे फॅक्टर्स जसे की पेशंटचं वय, पेशंटला असलेले दुसरे आजार, पेशंटचा फिटनेस याच्यावर सुद्धा अवलंबून असते. तसेच कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे त्याच्यावर असते आणि कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे, ह्या सगळ्या फॅक्टर्सला गृहीत धरून कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा एक प्लॅन बनवावा लागतो आणि तो एक्झिक्यूट केला जातो.